नमस्कार सतर्क प्रेक्षक हो, आत्ता आपण आहोत पाटण तालुक्यातील पाटण येथील प्रसिद्ध अशा पाटणकर वाड्यावर. माझ्यासोबत आहेत माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा. सतर्क प्रेक्षक हो, आपल्याला माहितच आहे नुकत्याच 10 जूनला माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे आणि याच अनुषंगाने राजकीय परिस्थितीमध्ये विविध पडसाद उमटलेले आपल्याला दिसतंय. परिस्थिती आपण पाहताय आणि याच अनुषंगाने आज सतर्क इंडिया सोबत आहेत माननीय सत्यजित सिंह पाटणकर दादा. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. यावर जे पडसाद उमटलेले आहेत जे राजकीय परिस्थितीमधून, त्यावर दादांचं काय मत आहे? दादा नमस्कार. सतर्क इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्ते. अगदी 4 दिवसापूर्वीच्या वक्तव्यामध्ये माननीय पालकमंत्री देसाई साहेबांनी एक वक्तव्य केले की आतापर्यंत आपला इतिहास पाहता आपण घड्याळ, रिक्षा, परत तुतारी आणि त्यानंतर आता भाजपचं कमळ अशा आपण विविध झेंडे आणि चिन्ह बदलले. यावर आपलं काय मत आहे, काय सांगाल? जरी गेले कित्येक वर्ष निवडणुकीमध्ये चिन्ह जरी बदललेले असले तरी सुद्धा 30 वर्ष मी माझा नेता बदललेला नव्हता. आज काळांतराने मी पक्ष बदललेला आहे, नवीन प्रवाहात सामील झालेलो आहे आणि आता नवीन पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक राहूनच पुढचं काम करणार आहे. पालकमंत्री देसाई साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे की आपण म्हणताय म्हणून आम्ही जर गद्दार असतो तर माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांचे विचार, यांचं चिन्ह, यांचा एकच पक्ष 1997 पासून आम्ही तोच पक्ष घेऊन आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीला आपली रिक्षा म्हणजे त्यांची रिक्षा 35,000 मतांनी पलटी केली नसतीस. दादा यावर आपलं काय मत आहे, काय सांगाल? गद्दारी केली का नाही हे सर्व महाराष्ट्राला आणि पाटणच्या जनतेला माहित आहे. त्यामुळे या संदर्भात मला काही जास्त भाष्य करायचं नाही. की दादांनी यावर काहीच भाष्य करायचं नाही असं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा सतर्क प्रेक्षक हो, पुढे येणाऱ्या काळात काय पडसाद उमटतायत याचे ह्या सगळ्यांना प्रतीक्षा लागून राहिली. अख्खा महाराष्ट्र पाहतोय, महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षक पाहतायत, सतर्क प्रेक्षक पाहतायत की याच्यानंतरची पडसाद काय असणार आहेत, याच्यानंतरची परिस्थिती काय असणार आहे. प्रत्येक घरातील प्रत्येक सतर्क प्रेक्षक पाहतायत की आता नुकताच आपण 10 जूनला भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आता आपलं कामकाज कशा प्रकारचं असणार आहे, कारण आपल्याकडून खूप मोठ्या आशा आहेत, पाटण तालुक्याला आशा आहेत, विकासाच्या आशा आहेत. आपलं वक्तव्य आहे की विकास कामांसाठी आपण प्रवेश केलाय, तर कसं कामकाज आहे, काय सांगाल? काम करत असताना आमचं प्राधान्य राहणार आहे भारतीय जनता पक्षाची ताकद घराघरापर्यंत पोचावी. भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे हे घराघरापर्यंत, मतदारापर्यंत पोचवणे आणि पाटण तालुक्यामध्ये पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये झेंडा फडकवत असताना हा भाजपचा झेंडा आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हा भाजपचा झेंडा फडकवणे हेच आता आमचं ध्येय धोरण राहणार आहे. आज एवढा मोठा इतिहासकालीन निर्णय आहे दादांचा पक्ष प्रवेश भाजपमध्ये म्हणल्यानंतर दादा असंही जनतेमधून बोललं जाते की आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, यावरून वरिष्ठ पातळीवरून जर आपल्याला सूचना आली आपण ज्या निवडणूक लढवणार आहे ती महायुतीमधून असणार का सेपरेट असणार आहे, तुमची काय सांगाल? या संदर्भात जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी आम्हाला निश्चितपणे सांगतील की पुढची वाटचाल ही कशी करावी आणि त्यानुसारच पुढची वाटचाल आम्ही करू. आता सांगितलेलं दादाने की जसा वरून सूचना येतील त्याप्रमाणे दादांची वाटचाल सुरू असणार आहे आणि कशी वाटचाल सुरू असणार आहे याचं संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षक साक्षीदार असणार आहे. आणि या संपूर्ण लाईव्ह चित्रण आपण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूज. मुख्य संपादक विराट कदम सह संतोषी जगदाळे, सतर्क इंडिया न्यूज, पाटण.